त्या कसं आमच्या संघ म्हणजे घरातल्यासारख्या राहत होत्या. त्यांच्या त्या ड्युटी जायच्या, व्यवस्थित घरी यायच्या आमच्या बरोबर. म्हणजे मी घरात जास्त एकटी असायची, त्याच्यामुळे ती खाली यायच्या, जेवायच्या, व्यवस्थित राहायच्या. आम्ही मुलीप्रमाणे त्यांना सांभाळलं होतं. आणि त्या कधीतरी आमची मुलं यायची. आमची मुलं दोन्ही इथं राहत नव्हती. ती कधीतरी मुलगा आमचा 2 महिन्यातनी यायचा. तिथे रुटीन प्रमाणे माघारी 2 दिवसात जायची. त्यावेळी दिवाळी निमित्ताने आला होता मुलगा. तर ती असं म्हणजे त्यांनी असा अन्याय केला आमच्या मुलावर. पण असा मुलगा आमचा नाही. आमच्या मुलाचे रेकॉर्ड चांगले, तुम्ही चौकशी करू शकता आमच्या मुलाची. ही अन्याय होतोय आमच्या मुलावर. काय अपेक्षा व्यक्त करता? तुमची काय अपेक्षा आहेत? आमची अपेक्षा आहे की याची कसून चौकशी व्हावी आणि आमच्या मुलाला न्याय मिळावा. मॅडमनी दिवाळी लक्ष्मीपूजन इथंच केलं हा, असेल? मॅडमनी लक्ष्मीपूजन इथेच केलं. आमच्या घरी घरातल्यासाठी मॅडमनी स्वतः रांगोळी काढली. स्वतः त्यांनी येताना फुलं आणली, त्यांनी स्वतः रांगोळी काढली. संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून फटाके वाजवले. त्यांनी सगळं आम्ही एकत्र केले आणि शेजारीचे सुद्धा सगळे म्हणजे बघितले सगळ्यांनी. पण आमच्या मुलीप्रमाणे आम्ही त्यांना सांभाळले. त्यांच्या आई वडिलांना विचारा, ती 2 दिवस आमच्या घरात राहून गेले. प्रशांत मॅडम कॉन्टॅक्ट मध्ये काय होते का असं काय? कसं ती दादा करायची म्हणून शरीरी आमचं म्हणजे ती पोरं इथं असली म्हणून डब्यानुसार कधी पोरांना फोन करायला लावायचे. कधी ही घरात नसले तर कधी मोठा मुलगा डबा त्यांना द्यायचा, कधी बारका मुलगा द्यायचा, कधी ही द्यायचं. पण कसं म्हणजे आमचं नातं म्हणजे त्यांनी घरातल्यासारख्या मुलीसारख्या होत्या. म्हणजे आम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतच नव्हतं. आणि मुलं बहिणीप्रमाणे मुलांना त्या वाटत होत्या. मॅडम काय टेन्शन मध्ये काय असं जाणवलं? टेन्शन मध्ये होत्या. त्यांचे आई वडील गेल्या महिन्यात आली त्यावेळेस आम्ही त्यांना ते सांगितलं होतं, मॅडम टेन्शन मध्ये असतात. आम्हाला अधूनमधून ते म्हणतात मला बर्डन येतं, मी टेन्शन मध्ये असते. की त्यांच्या घरी आम्ही सांगितलं होतं की तुम्ही काय आहे ती तुम्ही बघा. पण त्यांनी काय परत आली पण नाही आणि ती काय त्यांनी चौकशी पण त्याची केली नाही. राजकीय काय असू शकतं असं वाटतं तुम्हाला? असं काही असू शकते, आम्हाला काय असं म्हणजे पण असू शकते. म्हणजे त्यांना आम्ही विचारत होते की मॅडम कशाचं टेन्शन, पण त्यांनी इतकं असं काही इतिहास सांगत नव्हत्या. म्हणजे असं म्हणजे तरी पण मी त्यांना विचारत होते आणि कंटिन्यू त्यांचं माझं कॉन्टॅक्ट असायचं. मागणी काय की जर समजा आमच्याबद्दल जर काय होत असेल त्याची कसून चौकशी न्याय मिळावा. आमच्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे. कारण आमच्या मुलाची ह्यात काहीही चुकी नाही. आमचा मुलगा इथं नसतो. आमच्या मुलाचे रेकॉर्ड तुम्ही कसून चौकशी करा, ते चांगलं आहे. ही कसं जाणून बुजून केलं. जी मॅडमनी नाव लिहिलंय आमच्या मुलाचं, ही मॅडमनी लिहिलं का कुणी मुद्दाम नेलं याची सुद्धा चौकशी करावी.